स्ट्रायकिंग एंड वरती अमल निळुगडे स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. संदीप मकमाना नॉट स्ट्राइक एंड वरती आहेत. दर्जेदार धमाकेदार स्पर्धा मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. आपण पाहतोय दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. गोलंदाजी मार्क वरती मयूर मासाळ कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहणं आवश्यक आहे. तुंबळ योद्धे आहेत. काटोकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला भेटणार आहे. क्षेत्ररक्षण मध्ये आपण पाहिलं थोडासा मिड विकेट वरती होता, थोडासा खाली सरकवलं आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण सजवलेला पहिला चेंडू मॅटला होते तयार. पंचांत देतोय ग्रीन सिग्नल. दर्जेदार दमदार स्पर्धा आपण पाहतोय. बाबा पान शॉपच्या सेक्शन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम. पहिला बॉल हा ट्रॅकर आहे आणि ते पॉइंटच्या हातामध्ये पकडला. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. बॅटर गॉन. अप्रतिम टप्पा, अचूक टप्पा. पहिल्या टप्पाने उसळी घेतली होती. पॉइंट चेंडू करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मनगटांचा देखील वापर चांगला केला होता, परंतु फटका फसला. बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना अमोल मात्र माघारी परतलेत. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. मयूर मासाळ शिकार करतायत. पहिल्या चेंडूवरती मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटते. बाबा पान चषकामध्ये अप्रतिम आहे ही स्पर्धा. दोन्ही संघ देखील मजबूत आहेत, परंतु दोन्ही संघाकडून मजबूत कामगिरी यावेळेला मात्र जर पाहिली तर मयूर मासाळ यांच्या माध्यमातून राहिली आहे. दर्जेदार आहे ही स्पर्धा. बाबा पान चषक आपण पाहतोय आणि या चषकामध्ये पहिली विकेट आली आहे. अमोल यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये माननीय अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान कराड या संघाकडून सागर निकम. सातारा टेनिस मधील एक अप्रतिम आणि अष्टपैलू खेळाडू सागर निकम मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. जबाबदारी असेल कारण पहिली विकेट लवकर आले. नवीन बॉलवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मयूर मासाळ यांची. बॉल नवीन आहे. बॉलवरती जोपर्यंत जडत्व आहे, जसं बॉलवरचं ग्लेझिंग रिलीज होईल तस त्याची फटकेबाजी चांगली होईल, परंतु जोपर्यंत जडत्व आहे तोपर्यंत गोलंदाजाचा बोलबाला सातत्याने पाहायला भेटेल. मयूर मासाळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती न्यू बॅटर आहेत. सागर निकम कशा प्रकारे आता खेळ करतील हे पाहणं आवश्यक आहे. सातारा टेनिस क्रिकेट मधील एक अष्टपैलू खेळाडू सागर निकम. स्ट्राइक एंड वरती छोटी मूर्ती आहे, परंतु फटके मोठे असतात त्यांच्या बॅटमधून. मोठ्या फटक्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले खेळाडू सागर निकम आहेत. तुंबळ युद्ध आपल्या समोर सुरू आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील सागर यांच्यासाठी सजवलेला आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मयूर मासाळ ऑन द वे. इथे चेंडू हवेमध्ये उडवलाय, भिरकावून दिलाय, परंतु इनफिल्डच्या आतमध्ये पकडला. बॅटर गॉन. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेट होईल पतन. दुसरा धक्का. मयूर मासाळ मैदानाच्या आतमध्ये आपली छाप उमटवत असताना वारणेचा वाघ विजय पावले मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपण पाहतोय. वारणा काट्यावरती वसलेलं मांगले गाव आणि या मांगले गावाची ख्याती साता समुद्र पार घेऊन जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपण पाहतोय. तर विजय पावले वारणेच्या तीरावरती मांगले गावातून बिलॉंग करणारे कित्येक वेळा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती लहानाचे देखील मोठे होत गेलेत आणि त्याच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र माननीय अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान या संघाकडून खेळत असताना तिसऱ्या विकेटसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. जबाबदारी आहे. मयूर मासाळ चांगल्या रीतीने बॅक टू बॅक 2 विकेट घेतली आहेत. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आलेत. हॅट्रिकची नामी संधी त्यांच्या समोर येऊन उभी टाकली आहे. हॅट्रिकचा बॉल कशा प्रकारे पेस करतील सर विजय पावले हे देखील पाहणं आवश्यक आहे. अचूकता निर्धावता आहे गोलंदाजाजवळ. मयूर मासाळ पुन्हा एकदा तयार. न्यू बॅटर विजय सर आहेत. हाफ ट्रॅकर ठेवला. इथे बॅटीच्या जवळून आल्याने इथे मात्र बॅटची घेतली कडा. बॅटर गॉन. पहिली हॅट आपल्याला बाबा पॉन चषकामधील अप्रतिम गोलंदाजी मयूर मासाळ शबासकीची थाप दिली जाते. वा रे वा. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. ठोकडी जे